वार आहे शनिवार आणि आज आहे अनंत चतुर्थी. तर आज अनंत चतुर्थी निमित्त मी उकडीचे मोदक बनवते. तर त्यासाठी इथे मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तूप घालायचंय, थोडंसं तूप घालायचंय. त्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचंय मीठ घालते चवीपुरतं. आणि आता ह्याला उकळी आणायची. आणि इथे मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तयार पीठ आहे, जे मार्केटमधून आणलेलं आहे. ते सांगलीवरून पीठ आणलेलं आहे. तर आता याच्यापासून मस्त अशी तांदळाचे उकडीचे मोदक बनवणार आहे. आणि इथे मी ऑलरेडी खोबरं आणि गूळ घालून छान असं सारण तयार करून घेतलेलं आहे. तर आज सुकं खोबऱ्याचंच केलेलं आहे मी, ओलं खोबरं नव्हतं माझ्याकडे. तर झटपट आता बघूया कसे होत आहेत. पाण्याला उकळी आले की लगेच मला हे टाकायचंय पीठ. पाण्याला उकळी आली आहे तर थोडं थोडं पीठ टाकते मी आता. तर त्याला झाकून ठेवते आणि गॅस बंद करूया. 10 मिनिटं आपण याला वाफ देऊया. तर आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि पाण्याचा हात लावून आता मी हे जे पीठ आहे ते पीठ मळून घेते. गरम गरम असतानाच मळून घेतलेलं बरं. एकदम गरम आहे. त्याच्यात काढते मी जरा. तू मला मदत करायला येते का? की तुला जरा मोदक शिकव. तर की तू मला मदत करायला येते. हात स्वच्छ धुवून जास्त काही मोदक नाही येत पण तरी पटकन होऊन जातील. तिचा क्लास पण आहे. एकदा ट्राय करायचं. छान झाले कणिक. आता बघूया. ए आई त्याच्यात करूया ना. कशात? साच्यामध्ये. साच्यामध्ये करायचंय. जास्त सुंदर. धुवून घे. साचा घेऊन घे. आणि ह्याच्यामध्ये जरा मी तेल काढते. तेलाची गरज नाही लागणार तरी पण आपलं काढून घे. त्याला तेल लावलं थोडंसं. ये इकडे. ओले हात ना सांगणार ना. तूच ना मग इथे आहे ना आपल्याला. आलो आलो आलो.
थोडंसं तेल थोडंसं पाणी असं लावून जरा एकदम मळून घ्यायचं. तर केतू मला मदतीला आले. तर आता तिला मी पहिले आपण एक छोटासा मोदक करून बघूया. तर गोळी तर छान झालेली आहे. तर आता मी थोडंसं हात आणि हाताला म्हणजे थोडंसं तेल थोडंसं पाणी असं करून जराशी एक करून बघते पारी. कारण मला जास्त म्हणजे तांदळाचे उकडीचे मोदक मी जास्त नाही केलेत कधीच. गव्हाचेच करते नेहमी. तर आता यावेळेस केतूला तांदळाचे मोदक खूप आवडतात म्हणून आता जरा ह्याची पण प्रॅक्टिस करायला लागलेली. पीठ छान आहे. पीठ चांगलं असेल ना तर होऊ शकतं चांगलं. तर आता एवढी पातळ केली आहे. म्हणजे त्याच्यात थोडंसं सारण भरते. चमच्याने नाही घेते, हातानेच घेते. पारी जरा थोडी छोटी वाटते. थोडी अजून वाढवायला पाहिजे. आधी पहिले हाताने करून घेऊया आपण. शिकवण जवळ जवळ येईल अशी करायची. ते जमले थोडे थोडे अशी अशी करून घ्यायची. आतलं सारण आतमध्ये ढकलायचं. एकदम छोटं झालंय मोदक. थोडंसं फाटलं. थोडीशी अजून पारी आहे ना, मोठी करायला पाहिजे. मोठी थोडीशी पातळ झाली. तर पहिला मोदक थोडंसं फाटलं यांचं. ठीक आहे. केतूला देते करायला. हाताने करायला आवडेल मला पण. हातानेच कर. एक ह्याच्याने करते. ते तसं नाही लावायचं बाळा. असं घ्यायचं आतमध्ये स्प्रेड करायचं असतं तिला. कर आतमध्ये पूर्ण आतमध्ये. हा एकदम आतमध्ये घाल असं शेंड्यापर्यंत यायला. आणि येऊ दे ना मग. ते एक्स्ट्राचं काढायचं असतं. हे बघ सांगू पण देत नाही पूर्वी. हे बघ असं असं कर आणि थोडंसं ते पाण्याचा हात लाव म्हणजे ते सॉफ्ट होईल. थोडं असं असं करून शेंडा पण पूर्ण असं आतमध्ये येईल. आणि असं असं कर. पातळ पातळ कर, जाड नको करू. जास्त काही मोदक होणार नाहीत. सगळीकडे गेलं पाहिजे पिया, तरच होईल ते. लाटून पण करायला पाहिजे. पीठ लावून लाटून बघू काय. तुझी माहिती. मला एक करायचं आहे तर हातात कर ना हातात. गणपतीच्या दिवशी तर मी हातानेच केले, लाटून नाहीच केले. कारण पीठ खूप मऊ झालं होतं आमचं तेव्हा. फर्स्ट टाइमच केलं होतं आम्ही आणि गीतांजलीने. ह्याच्या अगोदर पण केले होते. हा सारण टाकायचं. तेव्हा तू केलेले ते रव्याचे होते ना. रव्याचे छान होतात. रव्याचे टेस्टला मस्त लागतात. छान होतात रव्याचे. चल एक पारी झाली आहे. त्याच्यावरती ते हे असतं हे असं कर, नाही तर ते एक्स्ट्राच लाव.
जवळजवळ घेऊन करायचं. ते पीठ थंड झालं ना तर मग ते तुटायला लागतात, पटपट करायला लागतात. तर अशा पद्धतीने दुसरा मोदक पण आमचा रेडी झालेला आहे. तर बघा हा मोदक रेडी आहे. प्रॅक्टिस केली की होईल. बघूया, दरवेळेस आता आपण अशी करतोया. एक दुसरा झालेला आहे, ते ठेवलंय. कोण आलं बघ बरं. त्याला पाणी लावायचं असं बघा. माझ्या हाताला तेल आहे रे. आता काढ. काम करते दे ती पण. काय करायचं झाक आहे तुझा, ते काढ. हा बस ठेव. इथे टोटल 9 मोदक झालेले आहेत. एक लहान साईजचा झालेला आहे आणि आता मी याला झाकून ठेवते. तर मोदक वाफले होते आणि मी गॅस बंद केला होता आणि आता तुम्ही बघू शकता आपले मोदक किती मस्त वाफलेत. जास्त पण वाफायचे नाही आहेत. हे बघा हाताला चिकटत नाही, म्हणजे छान असे हे वाफले गेलेले आहेत. तर आता मोदक रेडी झालेले आहेत आणि गणपती बाप्पाला मस्त असा मोदकांचा नैवेद्य दाखवते, कारण आज आहे अनंत चतुर्थी. तर शेवटचा दिवस आहे, गणपती बाप्पाला आज निरोप द्यायचा आहे. तर चला मंडळी, मी पटकन नैवेद्य दाखवते. तर आता इथे गणपती बाप्पाला मोदक वाढलेले आहेत एका ताटलीमध्ये. आता यावरून छान असं साजूक तूप सोडायचं आहे. हा 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 मस्त. नमस्कार मंडळी, मी मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळचे स्वागत करते. ॲक्च्युली व्हिडिओला मी सकाळी सुरुवात केली होती, परंतु निवांत बसून मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या होत्या. मी गावाला गेल्यापासून थोडेफार म्हणजे 2-3 दिवसच मी व्हिडिओ टाकले. त्यानंतर मी अजिबात शूटच केलं नाही. ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन झालं त्या दिवशी थोडंफार शूट केलं, परंतु त्यानंतर माझा एडिटिंगला वगैरे मला काही वेळच मिळाला नाही. आणि गणपती बाप्पा आले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून माझी तब्येत बिघडली. तिकडे खूप पावसाचं वातावरण होतं, रोज थोडासा पाऊस पडत होता, त्यामुळे वातावरण खूप विचित्र झालं होतं. आणि घरामध्ये पण बरेच जण आजारी होते, सर्दी खोकला, त्यामुळे माझीसुद्धा तब्येत बिघडली होती. सर्दी खोकला, त्याचबरोबर माझं पोट पण बिघडलं होतं. त्यामुळे 2-3 दिवस मी झोपूनच होते, त्यामुळे मी अजिबात काही शूट नाही घेतलं. त्यामुळे माझं जे रेग्युलर ब्लॉग येत होते ते अजिबात येईन असे झाले. आणि त्यामुळे मी विचार केला की आता गावी म्हणजे
पूर्ण गणपतीचं जे विसर्जन वगैरे होईल ते त्याच्यानंतरच मी शूट करेन. डायरेक्ट ज्या दिवशी गौरी आल्या म्हणजे गौरींचं आगमन झालं त्या दिवशीच थोडंफार शूट केलं. तर ते जे काही शूट असेल ते मी आजच्या व्हिडिओमध्ये अटॅच करेन. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. अक्षता घातलास ना एक फुल आणि खडे ते 5 खडे हे बघ हे पानं आहेत ना हे अशी कडेने लागणार अशी कमी आहेत पानं हे सर्वांगी सुंदर शेंदुराची संगीताचे मान मुक्ताफळाची जय देव जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंचे नुपुरे चरणी घालूया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर वंदना सरसौंड वक्रतुंड त्रिनेना सहस्रमासा जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन काम सांभाळ ना. तुला चालता येत असेल तर तसं सांग. इथे वीट आहे बघ. सांभाळून पकड. वीट आहे बघ खाली. आता हळूहळू स्लो आहे स्लो आहे बा स्लो आहे. तिकडचं झालं. तिकडचं झालं. राईट. ते घंटी वाजव. लक्ष्मी आली. भाजी भाकरी आली का गौराई? काय घेऊन आली? आरोग्य असं म्हणायचं. देवाचा बडा. आली आली गौरी बोला. हळू ठेव. नमस्कार करा. उद्या पूजन असतं.